जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध निरूपण उजळणी स्वरूपामध्ये पाहतोय। 9वा दशक सुरू आहे, त्यातला 6वा समास गुणरूप निरूपण। कशा प्रकारे गुण आकाराला येतात आणि कसे विस्तार पावलेले आहेत हे समर्थांनी अगदी विस्तृतपणे सांगितले। कालच्या निरूपणात आपण पाहिलं की शब्द हा आकाशाचा गुण आहे आणि मग तिथून सगळा शब्दाचा विस्तार झालेला आहे, म्हणजेच वेद वगैरे निर्माण झालेले आहेत। आता समर्थ पुढे काय म्हणतात पहा। पंचभूते त्रिगुणाकार अवघा वायूचा विकार जाणीव नेणिवेचा विचार वायूची करिता। आकाश तत्वाचं महत्त्व सांगून झाल्यानंतर आता वायू तत्वाबद्दल समर्थ बोलत आहेत। पंचमहाभूतांचा जो त्रिगुणाकार पसारा झालेला आहे, म्हणजे काय तर पंचमहाभूते आणि सत्व रज तम याचं मिश्रण असणं, म्हणजेच अष्टधा प्रकृतीचा सगळा विस्तार हा वायूमुळे घडलेला आहे। आता विस्तार या गोष्टीकडे पण आपण जरा सूक्ष्मपणे पाहूया। एक जागा आहे जिथं वायू आहे पण हालचाल करत नाही, आणि एक जागा आहे जिथं वायू आहे पण हालचाल करतो। जिथं हालचाल करतो तिथं विस्तार दिसून येतो। असं पहा, आपण उदबत्ती घराच्या कोपऱ्यामध्ये लावली तर घरभर वास येत राहतो। हा वायूच्या विस्तारामुळे येतो, उघडच आहे। जिथं वायूचा प्रवेश नाही तिथं अगरबत्ती लावली तर तो वास पसरणार कसा? त्यामुळं वायू याचा अर्थ शब्दशः वारा असा इथे नाही। वायू हा परमात्म्याचा प्रसरण गुण दाखवणारा शब्द आहे। अष्टधा प्रकृती, त्रिगुण आणि पंचमहाभूतांचा विस्तार होणं हे वायूचं स्वरूप आहे, असं समर्थ इथं सूक्ष्मत्वानं सांगतायत। केवळ तेवढंच नाही तर समर्थ म्हणतात, जाणीव नेणिवेचा विचार वायूची करिता। वायूमुळेच जाणीव त्या ठिकाणी आहे, आणि अर्थातच जिथं जाणीव आहे तिथं नेणीव पण असते। म्हणून पुढच्या ओळीत ते लगेच म्हणतात, वायो नसता कैची जाणीव, जाणीव नसता कैची नेणीव, जाणीव नेणिवेस ठाव वायो गुणे। वायूच जर नसेल तर जाणीव तर कुठून येणार, आणि जाणीवच नसेल तर नेणीव तरी कुठून येणार, असं समर्थ म्हणतायत। ही जाणीव म्हणजे पहा, आपल्यामध्ये असलेला एक प्रकारचा अस्तित्व भावच आहे। पण आपण अनेकदा निरूपणात पाहिले की ही जाणीव आपण आपल्या देहाला चिकटवून ठेवलेली आहे। सद्गुरू ती आपल्याला हलवायला शिकवतात। समर्थ इथं तत्वविवरण करताना सांगतायत की हे घडत आहे वायूमुळं। त्यामुळं एखादी गोष्ट समजणं आणि एखादी गोष्ट न समजणं या दोन्हीचा विस्तार वायूमुळे होतो। आता पुन्हा पहा बरं का, हा वायू म्हणजे आपल्या पंख्यानं जो वारा आपल्या अंगावरती येतो तो वारा नव्हे। पंचमहाभूतांपैकी हा वायू नव्हे। हा वायू जेव्हा म्हणतात समर्थ तेव्हा ते मूळ मायेलाच निर्देशित करतात। मगाशीच आपण पाहिलं की प्रसरण पावणं हे घडत आहे, मग मूळ मायाच सगळी काही झालेली आहे हेही समर्थांनी स्पष्ट सांगितलंय। आकाशामध्ये वायूचा उद्भव व्हावा तसं परब्रह्मामध्ये मूळ मायेचा उद्भव झालाय। म्हणून जेव्हा वायूचा दाखला देऊन समर्थ सांगतात की जाणीव नेणीव त्या वायूच्या आधारानं होते, तेव्हा उघडच आहे मूळ मायेच्या कर्तृत्वामुळं जाणीव नेणीव कार्य करते। म्हणजे ते तत्वज्ञान इतकं खोल आहे की भक्ताचं भक्तपण मूळ मायेमुळं आहे, तर देवाचं देवपणही मूळ मायेमुळंच आहे। आपण ज्यांना देव म्हणतो, ईश्वर म्हणतो, ते सगळं काही मूळ मायेमध्ये येतं। ब्रह्मा विष्णू महेश असतील, नाहीतर अनंत अवतार असतील, मूळ माये पलीकडे शुद्ध परब्रह्म स्थिती आहे। समर्थ म्हणतात, जेथे मुळीच नाही चळण तेथे कैचे जाणीव लक्षण, म्हणून वायूचा गुण नेमस्त जाणावा। हे समर्थांनी अतिशय सूक्ष्म सांगितलेलं आहे, कारण जाणीव आणि नेणीव या गोष्टी अनुभवाला येणाऱ्या आहेत, आणि सगळं तर परब्रह्माच्या सत्तेवर आहे हे उघड आहे। पण परब्रह्म कसं आहे,
जेथे मुळीचं नाही चळणं असं आहे. पण मूळ माया तर प्रत्ययाला येते. म्हणजेच पंचमहाभूतांचा विस्तार, त्रिगुणांचा विस्तार हा जाणिवेमुळं झालेला आहे. म्हणून मूळ मायेला वायुस्वरूप म्हटलंय, कारण वायू हालचाल निर्देशित करतो. परब्रह्मामध्ये हालचालच झाली ना, मी अनेक व्हावं किंवा मी ब्रह्म आहे ही जाणीवसुद्धा परब्रह्माच्या ठिकाणची मूळ मायाच निर्देशित करते. प्रत्यक्ष परब्रह्माच्या ठिकाणी मी ब्रह्म आहे ही जाणीव नाही, पण मी ब्रह्म आहे ही स्थिती जिथं आहे तिथं मूळ माया आहे. मग मूळ मायेतून गुणमाया, मग त्याच्यातून त्रिगुण पंचमहाभूते हा विस्तार पुढे होत गेलेला आहे. म्हणजे हालचाल नसती तर विस्तार झाला नसता. मूळ जी परब्रह्मस्थिती आहे तिथं हालचाल नाही, पण विस्तार आपल्याला अनुभवाला येतो. म्हणून मूळ मायेला वायुस्वरूप म्हटलं गेलंय. हे समर्थांनी सूक्ष्मत्वानं इथं सांगितलंय. हे कसं आहे माहीत आहे का? एखादा रोग झाला असेल तर लक्षणं अनेक दिसून येतात, त्यातला प्रकार आहे. छोटंसंच घशामध्ये इन्फेक्शन होतं, पण मग ताप येतो, मग अंग पण दुखायला लागतं, थंडी पण वाजायला लागते, अनेक गोष्टी घडून येतात, अशक्तपणाही येतो. तसं एकदा जाणीव निर्माण झाली की ती पसरत जाते. मग अनेक लक्षणांनी ती समोर येते. एकापासून एक झाले, हे एक उगेची दिसोन आले, स्वरूप मुळीच भासले त्रिगुणभूतांचे. एकापासून एक असं घडत गेलेलं आहे. विश्व हे जे निर्माण झालेलं दिसतं ते एकातून दोन, दोनातून चार अशा पद्धतीनं वाढत गेलेलं आहे. पण त्याच्या आत डोकावून पाहिलं तर 3 गुण, पंचमहाभूत आणि अर्थात त्यांचं अस्तित्व मूळ मायेमुळं एवढंच मिश्रण आहे, या पलीकडचं मिश्रण नाही. आत्ता आपले शास्त्रज्ञ या निकषापर्यंत पोहोचले आहेत की वस्तू वेगवेगळ्या दिसतात, पण सगळ्या वस्तूंमधली मूलतत्व एकच आहेत, ती बदलतच नाहीत. त्यांनी वेगवेगळे आकार धारण केले आहेत. आता पहा, हेच किती सोप्या पद्धतीनं आपल्या संतांनी सांगितलंय. समर्थ इथं या तत्वांचा विस्तार सांगतात, पण काय म्हणतात? हे सगळं भासानं समोर येतं असं ते म्हणतात. म्हणजेच देहबुद्धीला दिसून येणारा हा विस्तार आहे. पहा, एक तत्वज्ञान असं आहे की ब्रह्म दाटून आहे. मग त्याचवेळी ब्रह्माचा अर्थ असा आहे की ब्रह्म काहीच करत नाही, ब्रह्मामध्ये हालचालही नाही. पण आपल्याला हालचाल दिसते ना, आपल्याला सगळं विश्व दिसतं. ते दिसतं आपल्या देहबुद्धीमुळं. प्रचितीला येणं, अनुभवाला येणं हे सगळं या देहबुद्धीमुळं घडून येतं. त्यामुळं देहबुद्धीच्या सापेक्ष हा सगळा पसारा, मूळ मायेचं कर्तृत्व, त्याच्यामध्ये गुणमाया, त्रिगुण, पंचमहाभूते वगैरे वगैरे. पण मूळ स्वरूप जसा आहे तसा आहे. समर्थ पहा शब्द वापरतात, ऐसा हा मुळींचा कर्दमू, पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू, सांगता एकापासून एक उगमू, हेही खरे. म्हणजे त्रिगुण आणि पंचमहाभूते सूक्ष्मत्वानं मूळ मायेमध्ये आहेत, पण जेव्हा प्रसरण पावली जातात त्यावेळी एकातून दोन, दोनातून चार अशाच पद्धतीनं ती प्रसरण पावतात. एकदम सगळं आकाराला येत नाही. अहो साधी गोष्ट आहे, एखादं झाडही पहा, एकदम वृक्ष दिसत नाही. आधी अंकुर, मग रोप आणि मग हळूहळू त्याचाच वृक्ष. तशाच पद्धतीनं गुणांचा विस्तार होत जातो. अग्नीपासून झाले आप, तेही कर्दम स्वरूप, आपापासून पृथ्वीचे रूप, तेही कर्दमरूपी. म्हणजे सगळं काही मिश्रणातून बाहेर येतं. वायूमधून तेज निघतं, अग्नी निर्माण होतो आणि अग्नीमध्ये वायूप्रमाणच मिश्रण आहे. सगळीकडं मिश्रण. येथे आशंका उठली, भूतास जाणीव कोठे देखिली, तरी भूतात जाणीव हे ऐकिली नाही वार्ता. आता इथे एक शंका उत्पन्न झाली आहे. पंचमहाभूते दिसायला अचेतन दिसतात, म्हणजे निर्जीव दिसतात. व्यवहारातला निर्जीव शब्द बरं का. त्यांच्यामध्ये जाणीव आढळत नाही, म्हणजे वरवर पाहायला गेलं तर जाणीव दिसत नाही. पण या सगळ्या तत्त्वज्ञानातनं त्यांच्या ठिकाणी जाणीव आहे अशी गोष्ट समोर येते. म्हणून तर जाणीवेनं विस्तार घडतोय ना. ही गोष्ट कधी ऐकली नाही असं शिष्य म्हणतोय.
ऐकिली नाही वार्ता. जाणीव म्हणजे जाणते चळण, तेची वायोचे लक्षण. वायो अंगी सकळ गुण, मागा निरोपिले. याचं उत्तर लगेच दिले समर्थांनी. हेतुपूर्वक होणारी हालचाल म्हणजेच काय? जाणीव म्हणजे जाणते चळण, कळतेपणानं हेतुपूर्वक होणारी हालचाल म्हणजे जाणीव आहे. समर्थ म्हणतात की हालचाल हे वायूचं लक्षण आहे आणि वायूच्या ठिकाणी गुण आहेत हे पूर्वी सांगितले असंही ते म्हणतात. वायो अंगी सकळ गुण मागा निरोपिले. आता यानं घडलं काय? एक स्थिती आहे वस्तू असणं आणि दुसरी स्थिती आहे आपण आहोत असं वाटणं, म्हणजे आपलं जिवंतपण. म्हणून आपल्या ठिकाणी असलेली जाणीव हे जिवंतपणाचं लक्षण आहे आणि अर्थातच या जिवंतपणामुळं हेतुपूर्वक आपल्याकडून हालचाल होती. म्हणून समर्थ म्हणतात जाणीव म्हणजे जाणते चळण. पुढं लगेच ते म्हणतात म्हणून जाणीव नेणीव मिश्रित, अवघे चालिले पंचभूत. म्हणून या भूतात जाणीवासे. भूते निर्जीव दिसतात ना, त्यांच्या ठिकाणी जाणीव आहे असं कळत तर नाही, अशी शंका होती श्रोत्याची. त्याच्याच उत्तरादाखल अजून विस्तार चाललाय. समर्थ म्हणतात हे जे आत्ता सांगितलं आपलं जिवंतपण, हेतुपूर्वक असलेली हालचाल, यामुळं जाणीव आणि नेणीव याच्या मिश्रणातून पंचमहाभूतांचा विस्तार वाढतो. सगळा काही पंचमहाभूतात्मक विस्तार हा या जाणीव नेणीवेतून आलेला आहे. यावरून पंचमहाभूतांमध्ये जाणीव आहे हे स्पष्टपणे दिसून येतं. कोठे दिसे कोठे न दिसे, परिते भूती व्यापका असे. तीक्ष्ण बुद्धी करिता भासे, स्थूळ सूक्ष्म. समर्थ म्हणतात जाणीव पाचही महाभूतांना व्यापून आहे, पण ती कधी प्रगट दिसते तर कधी दिसत नाही, इतकाच फरक आहे. तो आपल्या बुद्धीच्या फरकाने येणारा प्रत्यय आहे. तीक्ष्ण बुद्धीनं जर आपण विचार केला तर जाणीवेचं स्थूळ आणि सूक्ष्म रूप आपल्याला निश्चित कळेल असं समर्थ म्हणतात. पंचभूते आकारली, भूती भूते कालवली, तरी पाहता भासली, एक स्थूळ एक सूक्ष्म. पाच महाभूते जेव्हा आकाराला येतात तेव्हा ती वेगवेगळी दिसायला लागतात. पहा, वायूचा आकार निश्चितच निराळा आहे तेजापेक्षा, गुणही निराळा दिसतो, पण आकाराला आल्यामुळं तो दिसतो. आकाराला ती गुणमायेमध्ये येतात बरं का, मूळ मायेमध्ये ती सूक्ष्मत्वानं आहेत हे लक्षात ठेवायचं. आता आकाराला आल्यानंतर ती मिसळली गेली, कालवली गेली. मग आता त्यांच्याकडं जर पाहिलं तर एक सूक्ष्म दृष्टी आहे आणि दुसरी स्थूल दृष्टी आहे. निरोध वायो न दिसे, तैसी जाणीव न दिसे. न दिसे परिते असे भूतरूपे. पहा किती सुंदर सांगितलं समर्थांनी. वायू जेव्हा वाहत नाही, हालचाल करत नाही, तेव्हा तो नाही आहे असं वाटतं. तसंच जाणीव जेव्हा गुप्त असते तेव्हा ती दिसत नाही, परंतु दिसली नाही म्हणून ती नाही असा अर्थ होत नाही. भूतांच्या ठिकाणी ती असते. हालचाल केल्यानंतर लगेच मिश्रण घडून येतं. काष्ठी अग्नी दिसेना, निरोध वायो भासेना, जाणीव तैसी लक्षेना एकाएकी. अग्नी कुठे दिसतो? लाकडामध्ये दिसत नाही, पण त्यामध्ये अग्नी आहे. हालचाल झाली की तो प्रगट होतो. तसंच वायूचं वाहणं बंद झालं की स्थिर आहे हवा असं वाटतं, म्हणजे तिथं वायू असतो पण त्याचा भास होत नाही. त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात की जाणीव एकदम अशी ध्यानात येत नाही, लक्षात येत नाही. पुढच्या ओळीत पहा समर्थ काय म्हणतात. भूते वेगळाली दिसती, पाहता एकची भासती, बहुत धूर्तपणे प्रचिती ओळखावी. पाच भूते दिसायला वेगळी वेगळी दिसतात, पण सूक्ष्मत्वानं ती एकरूप आढळतात. समर्थ म्हणतात की या गोष्टीचा अनुभव तुम्ही चतुरपणे घ्या, म्हणजे अंतरात गेल्यानंतर कळतं की सर्व भूते खरं पाहता सूक्ष्मत्वानं एका मूळ मायेपशीच आहेत. गुण मात्र वेगवेगळ्या स्वरूपानं हालचालीतून प्रगट झालेले आहेत. जाणीव शिरल्यामुळं. जाणीव आहे, हालचाल केली तर प्रत्ययाला येईल, हालचाल केली नाही तर गुप्त आहे असं वाटेल.
ब्रह्मापासून मूळ माया, मूळ मायेपासून गुणमाया, गुणमायेपासून तया गुणास जन्म, गुणापासून या भूते पावली पष्ट दशेते, ऐसी यांची रूपे समस्ते निरोपिली. शेवटी समर्थांनी पुन्हा एकदा सगळा क्रम स्पष्टपणे सांगितला. परब्रह्मापासून मूळ माया झालेली आहे, मूळ मायेपासून गुणमाया, गुणमायेपासून सत्वरजतम हे 3 गुण. अशा प्रकारे गुणांपासून पंचमहाभूते निर्माण झाली आणि नंतर वेगवेगळी होऊन ही दृश्य प्रकृती दिसत आहे. पुढची ओळी खूप महत्त्वाची आहे. समर्थ म्हणतात, आकाश गुणापासून झाले, हे कदापि नाही घडले. शब्द गुणास कल्पिले आकाश वाया. आकाश हे गुणांपासून झालेलं आहे असं कधी घडत नाही असं समर्थ म्हणतात. शब्दाला कुठेतरी जागा द्यावी लागते म्हणून आकाशाची कल्पना केलेली आहे असं त्यांचं तत्त्वज्ञान आहे. खरं बघितलं तर पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून गुणमाया झालेली आहे. एक सांगता एकची भावी, उगीच करी गथा गोवी, तया वेड्याची उगवी कोणे करावी. समर्थ म्हणतात, एक सांगितलं तर भलतंच काहीतरी समजतं. अशी ज्याची अवस्था आहे, जो स्वतःच्या मनात घोटाळा करून घेतो, अशा माणसाची, समर्थ म्हणतात, अशा वेड्या माणसाची समजूत काढणं कठीण आहे. शिकविल्याही कळेना, उमजविल्याही उमजेना, द्रष्टांतेही तर्केना मंदरूप. ज्याला सांगूनही नीट कळत नाही, वेगळाच घोटाळा करून घेतो, अशा व्यक्तीला समजावून सांगण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याला समजत नाही. उदाहरणं दिली, दृष्टांत दिले, तरीही त्याचा अर्थ काढण्याची शक्ती त्याच्याजवळ असत नाही. समर्थ म्हणतात, भूताहून भूत थोर, हाही दाविला विचार, परी भूतान वडील स्वतंत्र कोण आहे. समर्थ म्हणतात, 5 भूतांमध्ये एकापेक्षा एक मोठं कोणी आहे याचा विचार मांडला, पण या 5ही भूतांमध्ये वरिष्ठ कोण, स्वतंत्र कोण आहे असा प्रश्न शिल्लक राहतो. कधीकधी आपण ओव्यांमध्ये सूक्ष्मत्वानं जातोय, कधीकधी तसाच्या तसा अर्थ पाहतोय, कारण हे प्रत्यक्ष निरूपणच आहे. जेथे मूळ माया पंचभूतिक, तेथे काय राहिला विवेक, मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्म. पहा, समर्थ म्हणाले की जिथं मूळ मायाच सगळी पंचमहाभूतांनी भरलेली आहे, तिथं हा प्रश्नच नसला पाहिजे. कुठला प्रश्न? की 5 महाभूतांमध्ये वरिष्ठ कोण आहे, स्वतंत्र कोण आहे, वगैरे वगैरे. मूळ मायेच्या पलीकडं फक्त निर्गुण ब्रह्म तेवढा आहे. म्हणजे स्वतंत्र आणि वरिष्ठ निर्गुण परब्रह्मच आहे, अन्य कुणीही नाही. 5 भूतं आपल्या स्थूल दृष्टीला, आपल्या इंद्रियांना भासतात, अनुभवाला येतात, पण सूक्ष्मत्वानं त्यांच्याकडं पाहिलं तर लक्षात येईल की जाणीवच फक्त व्यापून आहे. सूक्ष्मत्वानं तिथं जाणीवच आहे, अन्य काही नाही. जाणीव म्हणजे काय तर शक्ती, हालचाल आहे. पहा, मगाशी आपण पाहिलं, जिवंतपण आहे, हेतुपूर्वक केलेली हालचाल आहे. ही सर्व महाभूतांमध्ये समत्वानं दिसते. त्यांची बाह्य स्थूल रूपं वेगवेगळी आहेत. त्यामुळं हा दृश्याचा, हा जगताचा पसारा दिसून येतो. गोष्टी वेगवेगळ्या आहेत खऱ्या, पण शक्तिरूपानं एकच आहेत, म्हणजे आत जाणीव शक्ती समान आहे. समर्थ म्हणतात, ब्रह्मी मूळ माया झाली, तिची लीळा परीक्षिली, तव ते निखळ होतली भूते त्रिगुणांची. मूळ मायेचं हे सगळं कर्तृत्व आहे, ही सगळी लीला आहे. समर्थ म्हणतात, ही मूळ माया परब्रह्मामध्ये निर्माण झाली खरी, पण लीला रूपानं आपल्यासमोर येते, सगळा खेळ खेळते. तिची ही लीला सूक्ष्म निरीक्षण केलं, सूक्ष्म दृष्टीनं पाहिलं तरच कळेल की तिथे फक्त पंचमहाभूते आणि त्रिगुण यांचं मिश्रण आहे, अन्य काहीही नाही. अगदी समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास, समोर आपल्याला कपाट दिसेल, आपला देह आपल्याला दिसेल, आपल्या मनातले विचार आपल्याला कळतील. हा सगळा दृश्याचा पसार आहे बरं का. या सगळ्यांमध्ये त्रिगुण आणि पंचमहाभूतांचं मिश्रण आहे, बाकी काही नाही. परब्रह्म यात कुठेही येत नाही, तरीही या सगळ्यामध्ये ते परब्रह्म व्यापून मात्र आहे. हे सगळं त्या ब्रह्मातच येतं. जेव्हा अनुभवाला येतं तेव्हा मूळ मायेच्या कर्तृत्वानं. पुढे समर्थांनी या विषयाचा कसा विस्तार केलाय
ते उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.